नमस्कार. आपण पाहत आहात भूमी न्यूज. कोल्हापूरमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराकडून गावठी बनावटीचे पिस्टल जप्त केले आहे. या कारवाईत सुमारे 50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध हत्यारांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष पथक तयार करून माहिती संकलन सुरू केले. उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शाहू टोलनाका परिसरातील उजळाईवाडी येथील उड्डाणपुलाखाली 23 फेब्रुवारी रोजी सापळा रचण्यात आला. यावेळी ऋषिकेश उर्फ सोन्या रामू कुऱ्हाडे या 27 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गावठी पिस्टल जप्त करण्यात आले असून चौकशीत त्याने हे हत्यार विकास देवदास वाघमारे उर्फ पांडा शेठ याच्याकडून घेतल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. दोन्ही आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कॅमेरामनसह प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर.